दाखविते वाचविते ना. आज परभणी शहरातले प्रथम नागरिक माजी महापौर प्रतापभैया देशमुख यांनी आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बरेचसे पदाधिकारी महापौर प्रतापभैया देशमुखांच्या सोबत 6 सन्माननीय माजी सदस्य, बरेचसे तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, युवाचे, सिनियरचे, विद्यार्थीचे, विधानसभेचे अध्यक्ष, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष, इतर सर्व विविध संघटनांचे पदाधिकारी, सर्वांचा उद्या या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या उपस्थितीत 20 तारखेला जाहीर पक्ष प्रवेश होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पक्षात येणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत पूर्वीच केलेलं आहे. 30 तारखेला अधिकृत होईल. त्यामुळं संघटना ही एक चांगल्या प्रकारची उभारी घेईल असं सगळ्याच्या सध्याच्या वातावरणावर दिसतंय. त्या दिवशीच मला पत्रकार विचारत होते की कोण कोण प्रवेश करणार आहे. मी म्हणलं बाबा आता त्या दिवशी ठरलं ना, त्या दिवशी 30 तारखेला कळलं. आता आज कशाला? आज भैयानं जाहीर की पत्रकार परिषद घेतल्यामुळं मला हे सांगावं लागतं. बाकी अनेक लोकांचं काय त्या दिवशी सगळं होईल, सगळं क्लिअर. त्यामुळं काम करणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहावं अशी आपल्या राज्याची संस्कृती आहे. त्यामुळं सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब ज्या धडाडीनं, ज्या धाडसानं काही महत्वाकांक्षी निर्णय घेऊन सामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचं सतत काम करतात, विकासाच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे कामं करण्याचा प्रयत्न करतात, त्या शिंदे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं टाकायचा मानस आम्ही सर्वांनी घेतलाय, आज भैयानी घेतलाय. त्यामुळे अशा अनेक जण उद्या या पक्ष प्रवेश सोहळ्यामध्ये सहभागी होतील. आम्ही शिंदे साहेबांचा कार्यक्रम हा शेतकरी व युवा या दोघांशी संवाद साधण्याच्या अनुषंगानं कार्यक्रमाचं आयोजन केलंय. सध्या देशामध्ये युवाच्या बाबतीमध्ये जे काही चालू आहे त्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला सुद्धा दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करताना त्यांना जाणवणाऱ्या समस्या त्यांना सभागतीत मांडता याव्या आणि त्याचे उत्तर DCM साहेबांनी स्वतः द्यावे असा एक अभूतपूर्व असा संवाद सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे. आणि त्या संवादाच्या माध्यमातून डायरेक्ट लोकांना त्यांच्याशी संपर्क साधता येईल, त्यांना त्यांच्याशी संपर्क साधता येईल, त्यांच्या काय यातना आहेत त्या समजून घेण्याचा एक चांगला योग 30 तारखेला येणार आहे. त्यामुळे आपण त्या सगळ्या संवादाचे साक्षीदार असणार आहात. माझी आपल्या सर्वांना विनंती असणार आहे, एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यामागे तुमचा सुद्धा मोठा वाटा आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं हे कव्हरेज सगळीकडे देता त्यामधून जनजागृती होत असते आणि ते जनजागृतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा संदेश पोहोचतो. लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक मुख्य साधन तुम्ही आहात. त्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि भैयाला विनंती करतो की आपण या ठिकाणी बाकीच्या गोष्टी सगळ्या विषय कराव्या. धन्यवाद. परिषदेला माननीय खासदार संजयजी जाधव साहेब उपस्थित आहेत. सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक व आपण सर्व पत्रकार बंधू इथं आलात त्याबद्दल आपल्याचे सर्वांचे मी स्वागत करतो. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जवळपास गेली 10-12 वर्षापासून शहराध्यक्ष म्हणून काम केलंय आणि 1991ला ज्यावेळेस नगरसेवक मी झालो त्या काळापासून मी आदरणीय अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यावेळेस तर राष्ट्रवादी काँग्रेस नव्हती, मी आघाडीकडून होतो, पण त्यावेळेसपासून कालपर्यंत समजा मी दादाबरोबर काम केलं.
आता म्हणजे बरेच काही प्रश्न निर्माण बरेच विचारतात किंवा कशामुळं काय, तर दादा गेल्यामुळं त्या सगळ्या गोष्टीला आम्ही पूर्णविराम दिला आहे. आणि इथून पुढची वाटचाल सन्माननीय खासदार साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतला की इथून पुढची आमची राजकीय कारकिर्दी आणि जिल्ह्याच्या किंवा शहराच्या विकासासंदर्भात यांच्याबरोबर आम्ही काम करायचं आहे. आणि शिवसेना हा पक्ष, या पक्षामध्ये प्रवेश करून येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्याचा असेल किंवा शहराचा असेल विकासासंदर्भात जो काही करता येईल आपल्याला ते करण्याचं काम आम्ही निश्चितपणाने यापुढे करणार आहोत. एकनाथ शिंदे साहेबांची जी दादाची कामाची धडाडी होती, तीच धडाडी आज आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या याच्या कामामध्ये दिसते. सकाळी 6ला जरी दादा निघत होते तर आज एकनाथ शिंदे साहेब बी 6लाच निघतात. आणि एक सर्वसामान्य माणसाला नेतृत्व देणारं सध्याचं जर नेतृत्व कुठं आम्हाला दिसत असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांमध्ये दिसते. आणि जिल्ह्याच्या बाबतीत विचार केला तर खासदार साहेबांच्या मध्ये दिसते. म्हणून आम्ही सर्वांनी, आमच्या पदाधिकाऱ्यांनी, आज आम्ही जे सर्व पदाधिकाऱ्यावर येत आहोत ते सर्व राष्ट्रवादी शहर कार्यकारिणीची जी कार्यकारिणी आम्ही गेले 8-10 वर्षाचे काम केलं शहरामध्ये, किंवा आता मला पक्षानं महापौर होण्याचा मान दिला, मला पक्षाने नगराध्यक्ष होण्याचा मान दिला. जे काही आम्ही काम करत होतो त्यावेळेसचे काही नगरसेवक आज बी माझ्या बरोबर आहेत, आज बी त्यावेळेसचे काही कार्यकर्ते आज आमच्या बरोबर आहेत. म्हणून इथून पुढची वाटचाल ही शिंदे सेनेमध्ये आम्हाला करायची, शिंदे सेनेमध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये करायची, असा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला. आज येणाऱ्या 30 तारखेला आम्ही त्या पक्षामध्ये अधिकृत प्रवेश करणार आहोत. ते प्रवेशाची सर्व म्हणजे हे घडून आणण्यामध्ये खासदार साहेबांनी मोठी जबाबदारी आमच्यावर म्हणजे त्यांनी पार पाडली, त्यांच्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मी आभार देखील व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला या कार्यक्रमात ही जे युवक मेळावा जो होणार आहे, आपला युवक आणि शेतकरी मेळावा स्टेडियम येथे होणार आहे, आणि त्याला जोडून म्हणजे काय पत्रकार, प्राध्यापक, वकील, जे काय व्यापारी असतील, जे काही प्रतिष्ठित आणि डायरेक्ट संवाद शिंदे साहेबांची साधाव्या या दृष्टीनं अक्षदा मंगल कार्यालयाला इथं 5 वाजता आपण त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे. 4 वाजता. तर 4 वाजताच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं. हेच आपण आजचं निमंत्रण, आपल्याला पत्रिकेत येणारच निमंत्रण, पण हेच आपण आज निमंत्रण समजावं. 4 तारखेला आपलं 30 तारखेला 4 वाजता हे कार्यक्रम अटेंड करून तिथं सुद्धा आपण यावं, जेणेकरून आपल्याला सुद्धा काही एखादा विषय असेल तर ते हिरीनं तिथं मांडता येईल आणि त्यांच्याशी संवाद साधता येईल. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी निमंत्रण देतो. धन्यवाद. राष्ट्रवादी सोडण्याचं कारण काय? स्थानिक राजकारणामध्ये काढलं का वरिष्ठांनी पाहिजे? मी काय म्हणलं की माझं आयुष्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेलेलं आहे. माझा पक्ष म्हणजे अजित पवार होते, दादा एक दादाच हे आम्हाला माहित होतं. मला दादांनी सर्व सन्मानाची पद त्या काळामध्ये असेल दिले आणि त्यांचा मी म्हणजे कुठेही हे, आता व्यक्ती गेल्यानंतर किंवा त्या पक्षाबद्दल मी ज्या पक्षात 30 वर्ष घातले, माझं आयुष्य ज्या पक्षात घातलं, त्याच्याबद्दल मी काय टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही. म्हणून मी काय सांगितलं की तिथं आम्ही सर्व पूर्वनाम दिला, मागचं सगळं आम्ही डिलीट करून टाकलंय, आता नवीन आम्ही इनिंग खेळतो. आता शिवसेनेत प्रवेश करताय, जिल्हा लेवलला काम करायला आवडेल कारण तुमची स्पेशालिटी शहर राजकारणाची आहे. आता शिवसेनेत प्रवेश करताय, जिल्ह्यामध्ये राजकारण करायला आवडेल का महानगरपालिका? बघू ना परिस्थिती काय काय होते, सिच्युएशन हालात के हिसाब से चलेंगे. सिच्युएशन कशी निर्माण होते ते बघू. हा. परिस्थितीनुसार होईल काय आहे सगळं जुळवाजुळव झाल्यावर होईल ना. प्रोसेस चालू आहे, तपास चालू आहे, अटक कोणाला नाही अशातला भाग आहे.
आज त्याच्यावर काय भाष्य करण्यात अर्थ नाही. प्रसंगानुसार काय काय परिस्थिती निर्माण होईल त्याप्रमाणे होईल, परंतु निश्चित आपल्याला काही चांगल्या गोष्टी बघायला मिळतील एवढं सांग. राष्ट्रवादी काँग्रेसची जी आपली आज केली आहे पदाधिकारी या व्यतिरिक्त राष्ट्रवादीची दुसरी काही नेते आहेत ना. आता सगळं कसं सांगत बसतो. आता हे भयानं पत्रकार परिषद घेतल्या, तिने यादी दिल्या म्हणून वाचली. त्या यादी व्यतिरिक्त काही तुमच्याकडे आलेली दुसरी काही यादी ती परवा दिवशी वाचून दाखवतो 30 तारखेला तिथं. पण त्याच्या मागे भोंगे लागायचे फुकटच. आम्ही निर्धार केल्यामुळे आम्ही बिनधास्त आहे. आता माझ्याच पक्षातला मी एकटाच गेलेलो आहे, बाकी सगळेच बाकी आहेत ना. प्रवेश केल्याच्या आधी पाहिजे बाकी घेतले हा? अधिकृत व्हायची बाकी अधिकृत व्हायची बाकी असे तर आहेतच. अजून आहे. प्रवेश करण्याच्या आधी बरेच नेते गेले होते शिवसेना शिंदे गटात. आता प्रवेश केल्यानंतर याचा प्रवेश पहिल्यांदाच मोठा नेता पक्षात प्रवेश करायला आणखी काही आहेत का मोठे? आहेत ना. माझे आमदार वगैरे ते कळलं एवढं आता. हा? 30 तारखेलाच कळत नाही. हा. चला. अक्षदाच्या या शहराच्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून DCM साहेबांशी संवाद करण्यासाठी आपण परभणी जिल्ह्यातल्या, शहरातल्या नाही, जिल्ह्यातल्या विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या, ज्याला विकासाच्या दृष्टिकोनातून काय काय केलं पाहिजे त्याचं नॉलेज आहे, मग विविध क्षेत्रातल्या सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांना आपण त्या ठिकाणी 1000-1500 लोकांना जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून आपण एक 50-50-50 असे गोळा केले, बाकीचे सगळे आपले शहरातले असं मिळून सगळ्याचा एक तासभराचा संवाद तुमच्याशी त्यांचा होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या पदरात काय पाडून घेण्यासारख्या गोष्टी होऊ शकतात, त्यांच्याकडून देण्यासारख्या काय आहेत, ह्या गोष्टीवर उहापोह झाला तर आपल्याला एखादी गोष्ट चांगली पदरात पडली तरी आपल्या ह्या दौऱ्याचं सार्थक होईल. त्या भूमिकेतून आपण एक संवाद इथल्या प्रतिष्ठित नागरिकांशी सुद्धा अक्षदाला ठेवलेला आहे. त्या अनुषंगाने आपण सगळे त्याच्यात पत्रकार बांधव सुद्धा घेतलेत. आम्ही विशेषतः जिल्ह्यातलेच घेतले, तिथले तिथले 4-4 प्रमुख पत्रकार आपले इथले, बाकी लोकलचे सगळेच असणार आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या माध्यमातून, सगळ्यांच्या मुखातून काय काय निघते ते सगळं ऐकून मग आपल्याला काय भूमिका घ्यायची, मग कोणत्या गोष्टीवर रेस करायचंय, कोणती गोष्टी प्रेस करायची, त्या माध्यमातून आपल्याला एखादी गोष्ट आपल्याला साध्य झाली पाहिजे, हा उद्देश त्याच्या मागचा आहे. त्यामुळे आपल्या परभणीकरांच्या हा हिताचा विषय. आम्ही परभणीकर या नात्यानं जसं आपण मेडिकल कॉलेजचा लढा लढतो, त्याच धर्तीवर उद्याचा संवाद मेळावा सुद्धा हा आम्ही परभणीकर या नात्यानं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यालाच त्या ठिकाणी आपलं मत जेवढ्याला संधी मिळेल त्यांनी मांडायचे आहे. आपण असं पब्लिकमधून सगळ्याचं ओपिनियन घेतो आणि त्याची ती उत्तरं तिथं समोरून देतील. जसं आता संवाद मेळाव्यात ते सुद्धा असंच ठेवले आहे. तिथे GNG चालू आहे, शेतकऱ्याचा विषय आहे, मग महिलांचा विषय आहे, ते सगळ्यांना सुद्धा बोलता यावं त्या उद्देशानं आम्ही स्टेडियमवर सुद्धा तेच विषय ठेवला आहे की बाबा याचा एक 200-300 फुटाचा आम्ही रॅम्प केलाय मध्ये. त्या रॅम्पवरून बाकी पब्लिकमधून आम्ही काही 10-20 माईक दिलेत, त्यांनी प्रश्न करायचे, त्यांनी उत्तरं द्यायची. असं एक उगा आल्या, सभा घेतली, काहीतरी सभेत आले, नेते बोलले गेले, ह्याच्यातून काय आउटपुट निघते का, लोकांच्या भावना त्यांनी जाणून घ्याव्यात आणि त्यांनाही कळायला पाहिजे किंवा लोकांमत काय आहे, लोकांची काय भावना आहे. तर शिवसेना परभणी जिल्ह्यानं वाढवली, शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून परभणी जिल्ह्यानं मान्यता दिली, परंतु आजही सत्ता आल्या गेल्या, परंतु शिवसेना परभणी जिल्हा हा आजही विकासाच्या दृष्टिकोनातून मागासले पण आहे. त्या दृष्टिकोनातूनच DCM साहेबांनी हे मागासले पण दूर करण्यासाठी एक शिवसेनेचे नेते म्हणून त्यांनी पुढाकार घ्यावा, ही भावना उराशी बाळगून हा सगळा अट्टहास आम्ही केल्याचा प्रयत्न केलाय. बघू काय काय होते. पत्रकार परिषद घेणार होता. स्वतःवर पत्रकार परिषदेचं काही आयोजन केलं का? करू ना आपण. आता ह्या सगळ्या मेळाव्यातून जर काही सार्थक निघत ना तुम्हाला वाटत असेल की वेगळी काही प्रेस घ्यावी तर आपण तिथेही आयोजन करू. आता सर 16 दिवसापासून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं काम आंदोलन सुरू आहे. काल तुम्ही मंगळवार भेट सुद्धा दिली, पण शिंदे साहेब येत आहेत, नगरविकास खाता त्यांच्याकडे आहे. मग काही मोठी घोषणा होऊ शकते का परभणी महानगरपालिकेच्या मी रात्री बोललो, आणि वाढीव GST? मी ते बघा वाढीव GSTचा विषय आला तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिका समोर येतील. मी परवा DCM साहेबांकडे होतो मागच्या आठवड्यात, त्यावेळेस
CM साहेबांनी ह्या महापालिका ज्या 5-6 महापालिका जेव्हा ज्युनियर आहेत ड वर्गाच्या, जशी चंद्रपूर असेल, परभणी असेल, लातूर असेल, ज्यांना स्वतःचं एखादं उत्पन्नाचं साधन नाहीये, अशा महापालिकेला त्यांचं जे काही थकीत अनुदान आहेत ते जरी दिले आणि वाढीव GST म्हणले की मग सगळ्याच महापालिका अंगावर पडणार. त्यामुळे शासन काय भूमिका त्यांनी CM साहेबांनी कालच्या बैठकीमध्ये तो विषय घ्यायचा ठरवला होता, पण ते काहीतरी मला वाटतं पोस्टपोन झालाय. पण आता उद्या DCM साहेब येणार आहेत तर मी रात्री महापालिकेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांशी माझा संवाद झालेला आहे. मी त्यांना हेही म्हणलं की बाबा तुम्ही 56 कोटी रुपये आपल्याकडे आलेले होते GSTचे, तुम्ही कचऱ्याचे बिलं काढायची काही गरज नव्हती, एवढे थोडे थोडे काढून दिले असते तर मला वाटते की काही जर पैसे त्यांनी रिझर्व्ह ठेवले असते आणीबाणीमध्ये ह्या पगारी थकल्या नसत्या. आणि जिल्हा प्रशासनानं ज्यावेळेस वसुलीची मोहीम राबवायची वेळ होती मार्च एंडच्या वेळेस, SRAच्या नावाखाली यांनी सगळे कर्मचारी महापालिकेचे लावून टाकले इकडे SRAच्या कामाला. त्यामुळे वसुली होऊ शकली नाही आणि वसुली होऊ शकल्यामुळे आज 5 महिन्याचा पगार थकलाय. आजही कर्मचारी आणखीन त्या SRAच्याच कामावर आहेत. ही त्यांना थोडा स्वायत्तता दिली पाहिजे आणि महापालिकेनं पण आपला स्वतःचा सोर्स निर्माण केला पाहिजे. आता काही शासन त्यांना पगारी देणार नाही. नगरपालिका होती त्यावेळेस शासन पगार करत होतं, पण महापालिका झाल्यापासून सगळं महापालिकेने तरी काही दिवस महापालिकेचं सुद्धा ओझं सरकारनं उचललंय 5 वर्ष. त्यामुळं आता तरी किमान महापालिकेनं स्वतः स्वयंभू व्हावं. परभणी शहरामध्ये बरेचसे महापालिकेचे गाळे आहेत जे की नाममात्र भाड्यावर आहेत. अहो साधी एखादी पार्टिशनची 4 पत्राची रूम जरी भाड्याने घ्यायला गेलो तर त्या ठिकाणी जवळजवळ 1000 रुपयाचा आसपासचं भाडं आहे. आणि आम्ही इथं कमर्शियल जागेमध्ये मोठाले दुकानं थाटलेत, त्या दुकानाला भाडं आहे 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये. हे आमची सुद्धा नैतिकता व्यापाऱ्यांनी सुद्धा ते ठरवली पाहिजे की बाबा आम्हाला सुद्धा लाज वाटली पाहिजे की आम्ही एवढ्याशा भाड्यावर आम्ही एवढे कमवतो, त्याला सुद्धा माझी हरकत नाही. पण त्याच गाड्यासमोर एक गाडा उभा करतो, त्या गाड्यावाल्याकडून 1000 रुपये वसूल करतो हे दुकानदार. म्हणजे काय हे चाललंय नेमकं, मला हे सुद्धा कळायला मार्ग नाही. ह्याच्याकडे महापालिकेचं दुर्लक्ष हे दिसतंय. मध्यंतरी रेखावार साहेबांच्या काळामध्ये ही याचिका दाखल झालेल्या होत्या, त्या याचिकेचा निकाल लागलाय. महापालिकेने स्वतः ह्या भूमिकेत काय भूमिका घ्यायची ठरवावी. आणि व्यापारी माझ्याकडे आले होते की बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढा. मी म्हणलं मार्ग काढू, पण तुम्ही सुद्धा काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. तर ते मानसिकता त्यांनी तयार ठेवलेली आहे. रेडी रेकनरच्या प्रमाणे जर रेट लावले तर भाडे वाढ होईल. जागा त्यालाच पुन्हा हवी असेल तर काही डिपॉझिटच्या रूपाने त्यांनी पैसे जमा करावे. म्हणजे आणि महापालिकेने हे आलेलं उत्पन्न, महापालिकेला जे काही उत्पन्न येईल ते महापालिकेचे पैसे काही रिझर्व्ह म्हणून त्यांनी ठेवले पाहिजेत. ते आले की घे आणि वाटून टाक आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सगळे पुन्हा तयारच. तर ही गोष्ट कुठेतरी थांबवली पाहिजे. महापालिकेनं स्वतःकडे काही पैसा डिपॉझिट करून ठेवला पाहिजे. अशा कधी 2-3 महिन्याची पगार थकायची वेळ येते, अशा वेळी त्या पैशातून काही पगारी करून आपलं बॅलन्स महापालिका करता यावी, अशा प्रकारची काही भूमिका महापालिकेने सुद्धा घेतल्या पाहिजे. त्यामुळे महापालिका स्वतःच्या उत्पन्नासाठी जे काही पुढाकार घेईल त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत. व्यापाऱ्याच्या बाबतीत नुकसान होऊ नये आणि महापालिकेचं सुद्धा नुकसान होऊ नये असा मधला मार्ग काहीतरी काढून ही गाडी सुरळीत चालली पाहिजे. यासाठी खासदार म्हणून मी त्यांच्या सोबत आहे. उद्या DCM साहेबांसोबत मी महापालिकेचे आयुक्त असतील, महापालिकेचे काही सन्माननीय सदस्य असतील, महापौर असतील, या सर्वांना बसून एक 10-15 मिनिटाची वेळ घेऊन ह्याच्यावर काही मार्ग काढून काही अनुदान शासनाचं महापालिकेला कसं मिळवता येईल याचा प्रयत्न आमचा असणार आहे. खासदार साहेब कर्मचारी भरती होत आहे, त्यांना साधे इंजिनियरचे एक्झिक्युटिव्ह पद मिळत आहे. आपले काही लोक त्यांच्या शिफारशी करत आहेत. मीच केलेली आहे, मीच केलेली आहे शिफारस. अरे त्या वसीम पठाणची शिफारस मीच केली. आता मी एखाद्याची शिफारस केली, उद्या तू म्हणला मला जर्नलिस्ट व्हायचे, दिल्लीला जायचे, शिफारस द्या, मी दिली तर काय बिघडलं का? आता तिने घ्यायचं का नाही ते ठरवणार आहेत ना. काय चूक आहे का माझी? क्वालिफाय आहे की नाही हे तपासायचं काम कोणाचं आहे? प्रशासनाचं आहे ना. अरे माझ्याकडे मतदार आला एखादा, काही म्हणतोय मला, एखादा सामान्य नागरिक आलाय, तो म्हणला मला असं पत्र द्या, माझं होईल न होईल तुम्ही पत्र तर द्या. दिलं तर काही चूक आहे का? त्याला अधिकार त्याचा तिथं पोचते का नाही, तो त्या अधिकाराचा त्या पात्रतेचा आहे की नाही
हे तपासायचं काम कोणाचं आहे? CS आहे, वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आहे. त्यांनी तपासावं. ते जर त्याच्यात पात्रता असेल तर त्याला द्यावं, नसेल तर देऊ नये. मी काय रेटायला पाहिजे जाऊन हे दिलंच पाहिजे असं माझं म्हणणं आहे का? आता मला सांगा, काल एक महिला वारली त्या वुमन हॉस्पिटलमध्ये, बाळावी गेलं. गलतान कारभार जिल्हा रुग्णालयाचा म्हणायचा का मेडिकल कॉलेजचा म्हणायचा? कारण मेडिकल कॉलेजला अटॅच वुमन लो म्हणून आलाय. सस्पेंड कोण झालाय? जिल्हा रुग्णालयाचा CS. तो दिन ज्या दिवशीपासून मेडिकल कॉलेजला आलाय चव्हाण, एकही त्यानं आणखी सिव्हिलचाही राऊंड केला नाही, त्या वुमन हॉस्पिटलचाही राऊंड केला नाही. त्या ऑफिसच्या बाहेरच येत नाही. त्याला सेफ करून तिथं त्या वुमन हॉस्पिटलचा इन्चार्ज कोण आहे त्याच्यावर कारवाई न करता सामान्य रुग्णालयाचा त्या वुमन हॉस्पिटलचा अर्थार्थी संबंध नाही, तर त्या CS ला सस्पेंड केले. म्हणजे काय चाललंय काही कळायला मार्ग नाही. त्यामुळं जी काही सत्यता आहे ती समोर आली पाहिजे. आम्ही त्या वसीम पठाणला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर करा म्हणून शिफारस पत्र दिलं होतं. त्या शिफारस पत्राच्या आधारावर तो त्या पदासाठी पात्र आहे किंवा नाही हे प्रशासनात बसणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासायचे. असेल तर त्यांनी आमच्या पत्राचा विचार करावा, नसेल तर त्यांनी पत्र रिजेक्ट करावं. आम्ही त्यांना काही बोलायला गेलो नाही. फक्त संबंधित अधिकाऱ्याच्या विनंतीवरून मी पत्र दिले. बाकी ती आता पत्र तर आम्ही रोज मी देतो. कोणाची बदली पाहिजे पत्र घे, मला हे कॉलेज मिळवायचं पत्र घे, ही शाळा पाहिजे पत्र घे. रोज मी 50 पत्र देत असतो. त्यामुळे ते प्रत्येक दिलेले पत्र ते उपयोगातच होते किंवा त्या पत्राचा तो खऱ्या अर्थानं त्याला फायदा होतो असं काही नाही. आता तिरुपतीला आपल्याला लोकांना इथं रूम बी भेटत नाही, दर्शन बी भेटत नाही. ते पत्र द्या ना तुम्ही, तुमचं काय चाललंय, आम्हाला होईल तर नाही होईल बाबा घे. आता मी ते पाठीशी कोण घालते काय घालते, कारण कसं आहे इथं 2 वेगळे विभाग आहेत. अधिष्ठाता हा शैक्षणिक वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेकडे जातो, जसे म्हणजे हसन मुश्रीफ साहेबाकडे जाते, आणि सिव्हिल सर्जन हे जाते इकडं आंबेडकर साहेबाकडे. त्यामुळे आता त्यांच्यातला समन्वय साधून त्यांनी ती भूमिका घ्यायला पाहिजे की बाबा जे योग्य असेल, ज्याच्याकडे दोष आहेत, जो ह्याच्याकडे निष्काळजी, बरा वास्तविकता बघितलं तर सगळ्यांनी त्याच्याकडे गांभीर्याने बघायला पाहिजे होतं. कोणाची बी ती भगिनी असेल, कोणाची माता असेल, तिचा दुर्दैवी अंत झालाय. हे या आपल्या जिल्हा रुग्णालयाची म्हणण्यापेक्षा आपल्या आरोग्य विभागाची, जिल्हा प्रशासनाची ही एक फेल्युअर आहे, ही शोकांतिका आहे. असं कोणाच्या बाबतीत ते घडू नये. उद्या माझी बहीण आहे, माझी आई आहे, माझ्या अशा प्रसंगाशी घडल्यावर, तुमच्याशी कोणाशी घडल्यावर तुमच्या काय भावना होतील हे आपण समजून घेतल्या पाहिजे प्रत्येकाने. कारण ह्या ठिकाणी काय झाले की काही अवमेळ थोडा झालेला आहे. त्यासाठी त्या अवमेळ्याला कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे. आमच्या इथे येतात सगळे प्रमोटी अधिकारी येतात, ते रिटायरमेंटला आल्यावरच त्याला आमचा परभणी जिल्हा भेटते. ते म्हणते भर अब्दुल्ला गुर दैली में. आता आमचे कलेक्टर साहेब सुद्धा रिटायरमेंट आहे पुढच्या महिन्यात, ते बी काही बघायला तयार नाही. चलू दे, आपलं हात भकिऱ्या तुझीच बारी आहे, चाललंय आपलं. अरे आता आम्हाला कुठं जिथं आम्हाला थोडी टोचाटोची करावं लागेल ना. विरोधात असताना लेट होत नसतं, पण आता तिथं झाल्यावर टोच नाही ना जास्त. आता जर तुम्ही मार्गदर्शक करण्याच्या भूमिकेत आहात, तुम्ही सांगायला की महापालिकेत असं उत्पन्न वाढवलं लागलं, हे करावं लागलं. तुम्ही ज्यावेळेस परभणीच्या लोकांनी तुम्हाला सत्ता दिली, आता 6 महिने झाले महापालिकेत, तुम्ही नगरसेवकाला मार्गदर्शन केलं नाही का? आम्हाला सगळं कळलं, पण तिथे ज्याला बसवलंय त्या सगळ्यांनी एकमतानं ही भूमिका पार पाडायला पाहिजे. त्यांच्यामध्येच एक वाक्यता नाहीये. त्यामुळे आम्ही त्याला काय करणार आहे? आम्ही तर बाहेरून आहेत. नगरसेवकाला निवडून दिले, त्या नगरसेवकांनी त्या महापालिकेमध्ये महापालिकेचं हित डोळ्यासमोर ठेवून त्या सगळ्या भूमिका पार पाडल्या पाहिजेत. ते त्यांची नैतिक जबाबदारी आहे. मी खासदार म्हणून माझं काय त्यांना बळ लागते, माझं काय पाठबळ लागते, माझा काय पाठिंबा लागते, माझ्याकडून काय त्यांना अपेक्षित आहे, त्या सगळ्या गोष्टी द्यायला मी तयार आहे. त्यांनी पुढे आलं पाहिजे ना. रात्री मी तिथे गेल्यानंतर मला जे जाणवलं ते मी तुमच्या समोर मांडले. साधा विषय. आता ते महापौर म्हणून त्यांनी 2.5 वर्ष काम केले, नगराध्यक्ष म्हणून 2.5-5 वर्ष काम केले. या सगळ्या अनुभवांचा फायदा निश्चित महापालिकेला आम्ही मिळवून देऊ.
प्रश्नाच्या आधी उत्तर बघा केंद्र सरकार त्या दिवशी बी बघा इतके पत्रकार तुम्ही हुशार आहे सर. त्या दिवशी मला असंच विचारलं, मी म्हणलं अरे बाबा माझी इच्छा असणं साहजिक आहे, मला मिळायला पाहिजे असं मी काय म्हणलं, मला मिळायलाही पाहिजे तसं सिनियरिटी गिनियरिटी सगळ्या गोष्टी जर विचार केल्या तर. पण ह्याच्यामध्ये 3 जण स्पर्धेत आहेत, त्यापैकी कोणाला द्यायचंय आणि विस्तार कधी करायचा हे केंद्र सरकारच्या हातात आहे, कोणाला द्यायचं हे माझ्या पक्षाच्या मुख्य नेत्याच्या हातात आहे. असं म्हणलं ह्यांनी काही दाखवलं नाही 2-3 लोकांनी, यांनी म्हणलं खासदार मीच होणार. अरे असं करू नका ना, म्हणजे तुम्ही आमची माती करणार, तुम्हीच बाकीच्याकडे जायची गरजच नाही का? आम्ही दाखवलं की सत्य आहे तर सत्य आहे. आपण सर्व आलात, सर्वांचे आभार. आजचा प्रेसचा मुख्य उद्देश आमचा प्रवेश आणि तुम्हाला देणं सोडून ते माझ्यात मागे लागले. शहराच्या विकासासंदर्भात ती बैठक, आता जे पत्रिका आता आल्यानंतर मी पाठवतो, त्या 2 गोष्टीवर आपलं बोलवलं होतं. या साठी आपण सर्व आलात, सर्वांचे आभार आणि धन्यवाद.